आपण मागील दिवसांमध्ये प्रगटीकरणाचा जो 5वा शिक्का आहे, आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकातील तो फुटलेला आपण पाहिलेला होता. आणि आज आपण 6व्या शिक्क्याकडे जायचं आहे आणि ख्रिस्ताच्या क्रोधाचा दिवस जो आहे तो आपल्याला समजणार आहे. आणि हे शिकत असताना आता मागील दिवसांमध्ये इस्रायल आणि इराणचं जे युद्ध झालेलं होतं, ओके, तर बायबलमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे का, तर ॲब्सोल्युटली त्याचं वर्णन आहे. आणि आपण मागच्याच वेळेस पाहिलेलं होतं की फार मोठ्या प्रमाणात तिथं गोष्टी घडत आहेत. आणि आता म्हटलेलं आहे की हे युद्ध थांबलेलं आहे म्हणून, पण हे असं घडणार नाही आहे. कारण आपल्याला पवित्र शास्त्र परत पुढे जाऊन असं सांगतं की ह्याची फक्त सुरुवात आहे. आणि जे आत्तापर्यंत धुसफुसत होत्या गोष्टी त्या समोर आलेल्या आहेत. धुसफुसत होत्या याचा अर्थ काय आहे की आतापर्यंत फक्त बोलण्यात येत होतं, फक्त सांगण्यात येत होतं की इराण जे आहे ते वारंवार असं म्हणत होतं की यहुदी राष्ट्र म्हणून यांना अस्तित्वात राहण्याची गरजच नाही आहे. आणि ते इस्रायलला द स्टेट ऑफ इस्रायल म्हणून इराण मान्यताच देत नाही. आणि हे फार कठीण आहे. म्हणजे इराण इस्रायलला अस्तित्व आहे असंच गृहीत धरत नाही. आणि एक सुप्त नियम त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असा आहे इराणच्या आणि सगळ्या इस्लामिक राष्ट्रांच्या की इस्रायल या जगामध्ये अस्तित्वात नको आहे. आणि त्यामुळे 57 इस्लामिक कंट्रीज ज्या आहेत त्या इस्रायलच्या विरोधात आहेत असं आपण पाहतो. आणि हे फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे आत्तापुरतं नाही आहे. मागच्या वेळेस बेंजामिन नेतन्याहू त्यांनी असं विधान केलं की 1947ला आम्हाला सगळ्यांना पकडलं आणि या लोकांच्या मध्ये आणून टाकलं यासाठी की आमचं अस्तित्व इथून पुढं नसावं, म्हणजे ह्या लोकांनी आम्हाला मारावं. तर मी तुम्हाला सांगतो की त्यांचं परत येणं हे बायबलच्या अध्ययनानुसार आहे की इस्रायलने परत पुन्हा त्यांच्या राष्ट्रामध्ये यावं. आणि मी तुम्हाला सांगतो की हे लोक इथंच थांबणार नाही आहेत. तर हे लोक आत्तापर्यंत त्यांना फक्त थोड्याफार प्रमाणात पॅलेस्टाईनमध्ये राहण्याची अनुमती मिळालेली होती. आणि बायबलला अनुसरून ज्यावेळेस आपण पाहतो की ते लोक इथंच नाही थांबणार आहे इस्रायल, तर जे त्यांचं युनायटेड किंगडम ज्याला म्हणतात ते लोक, म्हणजे दाविदापर्यंत आणि शल्मोनाचं जे युनायटेड किंगडम होतं, म्हणजे शल्मोनानं जे राज्य स्थापलेलं होतं जिथंपर्यंत त्यांचा पसारा होता, त्यांचा प्लॅन असा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये ते तिथंपर्यंत स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करणार आहेत. आणि हे बाकीच्या सगळ्या कंट्रीज ते स्वतःच्या हातामध्ये घेतील. पण हे कधी घडेल, ज्यावेळेस खोटा ख्रिस्त प्रगट होईल. आणि खोटा ख्रिस्त प्रगट होऊन इस्रायलमध्ये जाईल आणि इस्रायलमध्ये तो स्थान मिळवेल. हे फार अद्भुत आहे बघायला पण. कारण आपण ज्यावेळेस एजेकियलचा ग्रंथ वाचतो, फार स्पेसिफिकली एजेकियलच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. ज्याला आज आपण इराण म्हणतो, हे इराण पहिला, हे आता इस्लामिक राष्ट्र आपल्याला दिसतं, पण इराण पहिला पर्शियन होतं आणि पर्शियाचे लोक तिथं राहत होते. आणि पर्शियनवर या लोकांनी सत्ता मिळवून त्या ठिकाणी इस्लामिक राष्ट्र प्रस्थापित केलेलं आहे. आणि ही जी भौगोलिक परिस्थिती आहे ही फार मोठ्या प्रमाणात बदलत आहे. जसं मी सांगत आहे की ही जी सुरुवात आहे, आतापर्यंत केवळ बोलण्यात होतं की इराण असं म्हणत होतं, म्हणजे पर्शियन लोक असे म्हणत होते, पर्शियन नाही, इस्लामिक लोक असे म्हणत होते की इस्रायलला अस्तित्वात ठेवायचं नाही. आणि पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो बायबलच्या कालखंडामध्ये पर्शियन्स आणि यहुदी हे लोक असे काही वेगळे नसून ते लोक एकमेकांसाठी व्यवहार करायचे. पण या पर्शियामध्ये ज्यावेळेस इस्लामिक राष्ट्राचा उदय झाला त्याच्यानंतर गोष्टी बदललेल्या आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात इस्रायलला याचा खामियाजा भोगायला पडत आहे. पण ही सुरुवात आहे, मला तुम्हाला सांगू दे प्रियांनो. कारण बायबल आपल्याला त्यानंतर असं म्हणतो की याला नाव आहे की बायबल ज्यावेळेस म्हणतं की गोग आणि मागोग असं बायबल त्यांना म्हणतं. आणि ह्यांच्यामध्ये असणारं युद्ध हे फार मोठ्या प्रमाणात होणार आहे असं एजेकियलने सांगितलेलं आहे. आणि जर आपण ह्यांचे थोडेसे स्टेटमेंट्स जर आता पाहिले तर आपल्याला असं दिसतं की शस्त्रबंदी, युद्धबंदी आहे, पण आम्ही थांबणार नाही आहे,
वगैरे अशा प्रकारचे स्टेटमेंट्स आहेत. आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे जे थोड्याफार प्रमाणात झालेलं आहे ते फार मोठ्या प्रमाणात होईल. आणि त्याच अनुषंगानं आजचा जो 6वा शिक्का आहे, ज्यावेळेस स्वर्गामध्ये 6वा शिक्का प्रभू येशू ख्रिस्त फोडतो, त्याच्यानंतर ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या फार विलक्षण आहेत. आपण ज्यावेळेस हे वाचतो आणि पाहतो आपल्याला कळतं की हे नेमकं शेवटल्या कालखंडामध्ये नेमकं घडणार कसं आहे. जसं आपण त्या शेवटल्या काळात जात आहोत, फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या भविष्यवाण्या पूर्ण होताना दिसत आहेत. आणि म्हणून मी वारंवार तुम्हाला सांगतो की जर आपल्याला शेवटल्या दिवसांपर्यंत समजून घ्यायचं आहे तर आपल्याला इस्रायलवर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्या इर्द गिर्द गोष्टी घडत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. जे आता सध्या त्यांचं मित्रराष्ट्र म्हणण्यात येतं अमेरिका, खूप मोठ्या गोष्टी कालांतरानं घडतील आणि इस्रायलाच्या विरोधात जगातील सर्व राष्ट्र एकवटतील. म्हणजे आज ज्याला आपण मित्रराष्ट्र म्हणतो अमेरिका जे आहे ते पण इस्रायलच्या विरोधात आहे. जर तुम्ही आत्ताचं स्टेटमेंट ऐकलं असेल डोनाल्ड ट्रम्पचं, त्यानं संपवत असताना असं म्हटलंय की आय एम नॉट हॅपी विथ इस्रायल, की सध्या इस्रायल जे करत आहे की मी त्यांच्याविषयी एवढा खुश नाही आहे, असं त्याचं स्टेटमेंट होतं. म्हणजे जी परिस्थिती जात आहे ती फार मोठ्या प्रमाणात शेवटल्या दिवसांकडे घेऊन जात आहे. आणि ख्रिस्ती म्हणून आपल्याला तयार राहणं आवश्यक आहे. कारण परिस्थिती ड्रास्टिकली चेंज होतात. आपल्याला माहीत नाही की 1 काळ जाईल, 2 काळ जाईल, 3 काळ जातील, 4 काळ जातील. आपल्याला ठाऊक नाही की हे 10 वर्षात घडेल, 20 वर्षात घडेल, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष. बट इट्स ट्रू की ते होत आहे. ज्या भविष्यवाण्या होत्या त्या भविष्यवाण्या पूर्णत्वास जात आहेत. भविष्यवाणी होती की इस्रायल राष्ट्र म्हणून एकत्र पुन्हा येईल, जगभरातील सर्व यहुदी लोक एकत्र येतील. पवित्र शास्त्राची भविष्यवाणी होती, ती भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. आपण हेही पाहिलेलं आहे की यरुशलेममध्ये ते लोक एकवटणार आहेत, यरुशलेममध्ये ते लोक एकवटत आहेत. आपण हे पाहिलेलं आहे बायबलमध्ये की त्या ठिकाणी आता US-नं त्यांचं काउन्सिल उभं केलं यरुशलेममध्ये, म्हणजे जगानं यांना मान्यता दिलेली आहे. हळूहळू आता ते वेस्ट वॉल जो आहे तोही ते लोक आता पाडून ते पुढं जात आहेत. आत्ताचीच न्यूज अशी आहे की त्यांनी खोदकामाला सुरुवात केलेली आहे. ते खोदकाम कशासाठी आहे तर आर्क ऑफ द कव्हनंट ज्याला आपण म्हणतो, कोशासंदर्भात. आणि कोशासंदर्भात त्यांनी इस्रायलमध्ये स्टार्ट केलेलं आहे खोदकाम करण्यासाठी, की त्यांची इच्छा आहे की आम्हाला एकदा का तो कव्हनंट मिळाला, आर्क ऑफ द कव्हनंट ज्याला आपण कोश म्हणतो, तर ते म्हणतात आम्ही जगावर अधिराज्य करू. तुम्हाला माहिती आहे ना कोश होता त्यावेळेस काय करायचे हे लोक, इस्रायल काय करत त्यांच्याजवळ कोश असल्यावर. तुम्हाला ठाऊक आहे काय करायचे ते, त्यांच्याजवळ कोश ज्यावेळेस होता त्यावेळेस ते काय करायचे, म्हणजे कुठल्याही लढाईला काय करायचे पहिला ते कोश घ्यायचे आणि कोश घेऊन जाऊन पुढे ठेवायचे. इस्रायली काय करायचे की ते पहिला काय करते कोश घ्यायचे आणि कोश जाऊन पुढे ठेवायचे आणि मग युद्ध करायचे आणि प्रत्येक युद्ध जिंकायचे. तर ते आता त्याच्या मागं लागलेले आहेत. अशी न्यूज आहे की प्रत्येक ते डिग करत आहे. आणि आता त्यांच्या डोक्यात ते असं आलेलं आहे की जी मस्जिद आहे पॅलेस्टाईनमध्ये, त्या पॅलेस्टाईनच्या मस्जिदच्या खाली ते दडलेलं आहे. आणि मग न्यूज अशी आहे की ते एखादा बॉम्ब त्या मस्जिदवर टाकतील आणि त्याच्यानंतर ती मस्जिद खणतील आणि मग खाली जाऊन त्यातून ते कोश काढतील, असं त्यांचा सध्या न्यूज आहेत. आणि वी डोंट नो एक्झॅक्टली ते कुठं जाणार आहेत इथून पुढं. पण इस्रायलकडे विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे. की हा एवढंच सगळ्या जगाला नाचवत आहे, तर फार डेंजरस आहे. तर बायबल त्याच्याविषयी बोलत आहे आणि आपण फार गंभीर राहायला पाहिजे याविषयी. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तो एक एक शिक्का फोडतो, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं सील. आपण पाहिलं की पहिला सील फोडल्यावर कळतो, दुसरा सील, तिसरा, चौथा, 5वा. आणि आता सगळ्यात डेंजरस सील जो आहे, जो शिक्का आहे ना, तो फोडण्यात येतो. म्हणजे सगळ्यात मोठी जी उलथापालथ आहे ती या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आपण ऐकलं तरी आपल्याला हे तुम्ही आता का रिलेट करू शकता माहिती आहे का 6व्या शिक्क्याचं, कारण तुम्हाला आता सोशल मीडियाद्वारे अनेक गोष्टी कळत आहेत. म्हणजे उदाहरणामध्ये बघा, जेव्हा हे लोक बॉम्बिंग करत होते तेव्हा हे लोक कुठे लपत होते, तुम्ही पाहिलं कुठे लपत होते, बंकरमध्ये. बंकर कुठे असतात, बरोबर आहे, खाली असतात, जमिनीच्या खाली असतात. आणि मग तुम्ही बघितलं असेल की पर्वत जे असतात ना, पर्वतांच्या खाली पण बंकर असतात. म्हणजे बंकर कुठं करतात, जिथं स्ट्रॉंगेस्ट जिथं जागा आहे ते खोदून त्या ठिकाणी बंकर करतो. म्हणजे काय, जेव्हा बॉम्बिंग होतं त्यावेळेस तिथे नाही. काही ह्याच्यावर फिल्म्स पण निघालेल्या आहेत. न्यूक्लिअर बॉम्ब ज्यावेळेस टाकतात त्याच्या अगोदर लोकांनी ऑलरेडी बंकर्स केलेले आहेत की त्या बंकर्सच्या आतमध्ये लोखंडी दरवाजे बांधून जेव्हा वरती बॉम्ब पडेल
आतमध्ये कुटुंब जातील आणि कुटुंबांच्या राहण्याचा म्हणजे अराउंड असं म्हणतात की त्याची जी रेडिएशन्स आहेत एखाद्या न्यूक्लिअर बॉम्बचे रेडिएशन 35 इयर्सपर्यंत थांबतात. तर त्यामुळं काही जणांनी अशा स्वतःचे जे कोणी खूप जास्त बिझनेसमॅन आणि वगैरे आहेत त्या लोकांनी ऑलरेडी स्वतःची तशी सोय केलेली आहे की त्यांनी ज्यावेळेस कधी असं बॉम्बिंग चालू होईल तर त्यांनी 35 इयर्स पुरेल एवढ्या गोष्टी त्या बंकरच्या खाली जाऊन ठेवलेल्या आहेत की जसं एकदा कधी असा न्यूक्लिअर अटॅक झाला तर ते बंकरच्या आतमध्ये जातील आणि 35 वर्ष ते लोक बंकरचा दरवाजा खोलणार नाही. यासाठी की 35 वर्ष त्यामध्ये त्यांना मुलं होतील, मुलं होऊन त्या ठिकाणी राहतील. एवढं म्हणजे मोठ्या प्रमाणात सध्या तयारी चालू आहे. बायबल याविषयी काय म्हणत आहे ते बायबल 6व्या जो शिक्का आहे त्याविषयी काय म्हणत आहे आपण तिथे जाऊ. वाचूया पहिला प्रगटीकरणाचं पुस्तक, बायबलचं एकदम शेवटचं पुस्तक प्रगटीकरणाचं आहे 6वा अध्याय आणि त्याची 12 पासूनची वचन वाचतो, लक्ष द्या. तिथं असं लिहिलेलं आहे, त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने वधलेला जो कोकरा आहे त्यानं 6वा शिक्का फोडला. तेव्हा योहानानं पाहिलं तो मोठा भूमिकंप झाला. म्हणजे एक मोठा भूमिकंप झाला. आता ह्या भूमिकंपासंदर्भात असं म्हटलेलं आहे की हा साधा सुद्धा भूमिकंप नाहीये. म्हणजे आता सध्या रिक्टर सेलवर ज्यावेळेस भूमिकंप होतो, किल्लारीचा भूमिकंप कोणाला आठवतं किती रिक्टर सेलवर होता? लक्षात आहे किल्लारीचा भूकंप? हा, अराउंड काहीतरी 8.9 असा काहीतरी होता, म्हणजे 9च्या आसपास होता. म्हणजे एवढा बरं का तो भूकंप असतो. आपण म्हणतो त्या भूकंपामध्ये मग लोक धडाधड घरं पडतात, लोक मरण. रिक्टर सेल 5 जर असेल तर असं म्हणतात की हालायला लागतो, फॅन वगैरे धडधड हालायला लागतो. मुंबईला असा कधी हादरा नाही बसला, कारण ते भूकंपाच्या क्षेत्रामध्ये मुंबई येत नाही. ती एक लाईन असते, त्या लाईनमध्ये पृथ्वीच्या लाईनमध्ये मुंबई येत नाही, त्यामुळे मुंबईला माहीत नाही. पण मध्य महाराष्ट्र आहे आपला, मध्य महाराष्ट्र तो रिक्टर सेलमध्ये येत असतो. इनफॅक्ट दिल्ली साईडला पण तो रिक्टर सेल आहे. म्हणजे भूकंप येत असतो, पण त्यांचा रिक्टर सेल जो आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. पण रिक्टर सेल किती असला तरी तो बायबल ह्याच्याविषयी म्हणते की भूमिकंप होत आहे. भूमिकंप जो होणार आहे ना, तर लिटरली हा भूमिकंप असा तसा भूमिकंप नाहीये की हा भूमिकंप झाला आणि मग लोक असे मेले किंवा पडले, असं नाही. 6वा शिक्का फोडल्यानंतर जेव्हा भूमिकंप होईल तर तो कसा होणार आहे, तर बायबल त्याविषयी असं म्हणतं की पर्वत हलतील. जर तुम्ही थोडंसं अजून जॉग्राफिकली आपण जर शिकलो तर तुम्हाला समजेल की कधी कधी ना एखाद्या रील्स येतात बघा, तुम्हाला माहिती आहे येतात कशा येतात, तर ते दाखवतात की येणाऱ्या दिवसामध्ये कशा रीतीनं आफ्रिका खंड भारताला येऊन चिपकणार आहे. कधी बघितले ते तुम्ही? पाहिलं तुम्ही ते कशा रीतीनं अंदमान निकोबार निघून जाणार आहे? ओके, आता हे लोक काय म्हणतात का की इन कमिंग 1000 इयर्स असं होईल, येणाऱ्या अजून 1000 वर्षामध्ये असं होणार आहे, हळूहळू ते खसका लागले, अमुक लागले असं म्हणतात. थोडंसं आपण आपल्या पृथ्वी संदर्भात जर विचार केला तर तुम्हाला समजेल की पृथ्वी प्रस्थापित होत असताना बिलकुल अशाच रीतीने झाली की कशा रीतीने जी जडणघडण झालेली आहे. भूमिकंप जे पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे ते अशाच प्रकारे आहे, पर्वत हलतील. आणि जर तुम्ही हे 6वा अध्याय वाचला खाली तर तुम्हाला त्या गोष्टी दिसतील की हे नेमकं होणार कसं आहे. तर ह्याचा परिणाम काय बघा, 5वा शिक्का फुटलेला आहे. 5व्या शिक्क्यामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मानवाकडून घडलेल्या आहेत. मानवा संदर्भात युद्ध आहेत, मानव एकमेकाला मारत आहे, मानव एकमेकांसाठी सर्व करत आहे. 6व्या शिक्क्यामध्ये या ठिकाणी मानवाचं काहीच नाहीये, या ठिकाणी देव हस्तक्षेप करत आहे. आता हे फार इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं की मंडळीचा छळ म्हणजे ख्रिस्ती लोकांचा छळ होणार आहे, ख्रिस्ती लोकांना मार मिळणार आहे, ख्रिस्ती लोकांच्या विरोधात लोक होणार आहेत, ख्रिस्ती लोकांच्या विरोधात प्लॅन्स होणार आहेत, नियमांमध्ये येणार आहेत. जसं आपण हळूहळू बघत आहे की लॉ मध्ये अँटी कन्व्हर्जन लॉ असू दे, तो कसा मायनॉरिटीच्या अगेन्स्ट येते, म्हणजे ख्रिस्ती लोकांच्या ख्रिश्चन्सच्या अगेन्स्ट येते. आपण थोडासा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की ॲज इट्स रिटन इन द बायबल ते ट्रू होत आहे. आता भारत पण त्याच्यामध्ये जात आहे की अँटी कन्व्हर्जन लॉ हळूहळू स्टेट्समध्ये येते. आणि जर आजच मी एक डॉक्युमेंटरी बघत होतो, एका ब्रदरनी मला पाठवली, हिंदू माणूस आहे पण त्याने ख्रिस्ती लोकांवर डॉक्युमेंटरी बनवली. आणि ख्रिस्ती लोकांवर डॉक्युमेंटरी बनवली आहे फक्त बंगालवर. आणि त्यानं बंगालवर डॉक्युमेंटरी बनवली. बंगालमध्ये 0.1% ख्रिस्ती लोक आहेत आणि ते मायनॉरिटीमध्ये आहेत. आणि त्यानं सांगितले की त्यांना मायनॉरिटी देण्यात नाही आली. तुम्हाला समजत आहे मायनॉरिटी म्हणजे काय, त्यांची संख्या कमी आहे. तर ख्रिस्ती 1% आहे, मायनॉरिटी त्यांना देण्यात नाही आली आहे. पण ह्या 1%नी बंगाली लोकांमध्ये कशा रीतीनं काम केलेलं आहे.
आणि मग त्यांची जे काही काम आहे ते तो काउंट करत आहे. म्हणजे त्यांना सांगितलं की ते शिक्षण क्षेत्रात आहेत, त्यांचे स्कूल्स आहेत, मग त्यांनी स्कूलची नावं सांगितली. त्यांनी जाऊन लोकांचे इंटरव्ह्यू घेतला, त्यांना स्कूलची नावं सांगितली. त्याच्यानंतर मेडिकल क्षेत्रात ते लोक आहेत असं सांगितलं. त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये त्यांनी काय काय कामं केली तर त्यांना त्याच्यामध्ये नमूद केलं की राजाराम मोहन राय जे आहेत त्यांना प्रोत्साहन करणारा दुसरा कोणी नसून विल्यम केरी होता. विल्यम केरीनं त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या सतीच्या विरोधात आवाज उठवा. विल्यम केरी फर्स्ट पर्सन होता ज्यानं जाऊन सतीचं थांबवलं. म्हणजे हे सगळ्याचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन तो सांगत होता की कशा रीतीनं बायबल जे आहे त्याची पहिली प्रिंटिंग प्रेस सगळ्यात पहिला भारतामध्ये स्थापित विल्यम केरीने केली आहे. आणि त्याने त्या गोष्टी संदर्भात सांगितलं की यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे. पण तरीही त्यांच्या संदर्भात कसा विचार करण्यात येतो आणि काय झालेलं आहे. भारत फार स्ट्रॉंगली सध्या त्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे. येणाऱ्या दिवसामध्ये लॉज होतील आणि लॉजमध्ये कशा रीतीनं ख्रिस्ती लोकांना ट्रॅप करण्यात येईल, ख्रिस्ती लोकांना थांबवण्यात येईल, हे होणार आहे का? हे ॲब्सोल्युटली होणार आहे. कारण बायबल आपल्याला तसं म्हणतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जात आहोत. अनेकदा आपण पाहतो की ख्रिस्ती लोकांच्या विरोधामध्ये खूप सारे स्टेटमेंट्स केले जातात. सध्याचं एक स्टेटमेंट आहे गोपीचंद पडळकरचं. त्याने सांगितलेलं आहे की ख्रिस्ती लोकांना मारा, त्यांचा सैराट करा, ख्रिस्ती पाळकांचा सैराट करा असं म्हटलं. तर अशा प्रकारचे स्ट्रॉंगेस्ट स्टेटमेंट लोकांचे आहेत. आणि कोण आहेत ते ख्रिस्ती लोक? जर तुम्ही बघितलं तर भारताच्या गणनेमध्ये 2% आणि स्टील पीपल आर अफ्रेड अबाउट देम. पण जर तुम्ही कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर हायस्ट कॉन्ट्रीब्युशन आपल्या सोसायटीसाठी ख्रिस्ती लोकांनी केलेलं. पण स्टील त्यांच्या अगेन्स्ट आहे. कारण माहीत नाही आहे का अगेन्स्ट आहे. पण ह्याचं कारण बायबल आपल्याला सांगतं, कारण ते सत्याच्या साईडला आहेत आणि त्यांचा विरोध होणार आहे. आणि बायबल ह्याच्या संदर्भात ट्रूली आपल्याला सांगत आहे की हे होणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण पाहतो आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे ते होणार आहे. आणि हा जो 6वा शिक्का आहे, हा 6वा शिक्का लिटरली अशा सर्व लोकांसंदर्भात न्याय आहे. म्हणजे 5 शिक्क्यापर्यंत आपण पाहतो की मनुष्य एकमेकाला मारत आहे, मनुष्य युद्ध करत आहे, मनुष्य एकमेकाचा घातपात करत आहे, मनुष्य एकमेकांचं रक्त पाडत आहे. पण इथून पुढे जो 6वा शिक्का आहे याच्यामध्ये स्पेसिफिकली देव आता उभा आहे. आणि देव काय करतो तर नॅशनल कॅलॅमिटीज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ते आहे भूकंप. असं म्हटलेलं आहे तेव्हा मोठा भूकंप झाला आणि सूर्य केसाच्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्त झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर बेटे आपल्या ठिकाणाहून सरून गेले. डिड यू गेट इट ना? मी तुम्हाला काय म्हणत आहे की भूकंप ज्याला आपण म्हणतो हे सगळं असं वेगवेगळं नाही होणार, हे सगळं एक साथ होणार आहे. तुम्हाला कळत आहे हे काय होणार? हे सगळं एक साथ होणार आहे. ह्याला वेळ नाही लागणार. 1 by 1. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघता की सूर्य केसासारखा पडणार, चंद्र काळा, हे ऍट मोस्ट असं होणार आहे. हे कसं होणार मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. ह्याला टोटली म्हणजे आपण ज्यावेळेस हे वाचतो आपल्याला कळतं की इन कमिंग डेज आताच्या घटना घडत आहेत. हे घटना घडल्यानंतर तुम्ही ह्यांनी कसे रिलेट करू शकता. ओके, मी तुम्हाला सांगेन की ह्याला तुम्ही पट करून कसे रिलेट करा. बघा या ठिकाणी काय लिहिलं. आता पुढे काय लिहिलं बघा. आपल्या ठिकाणाहून सरून जातील पृथ्वीवरील राजे, मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत, बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे गुहात आणि डोंगरातील खडकात लपली. आता तुम्हाला कळालं की त्यांचं सगळ्यात मोठं ठिकाण कुठलं आहे? ते कुठं जाणार आहेत? सगळ्यात पहिला गुहा आणि बंकर्स ज्याला आपण म्हणतो ना तिकडं ते लोक पळणार. एक खूप सुंदर व्हिडिओ होता. इस्रायलमध्ये जेव्हा बॉम्बिंग चालू होतं तेव्हा लेकरं पळत होते. बघितलं तुम्ही तो व्हिडिओ? इस्रायलमध्ये जेव्हा इराण बॉम्ब टाकत होते तेव्हा लेकरं पळायला लागले. सायरन वाजला जोरात आणि सायरन वाजला, त्यांना एक कॉल आहे की सायरन वाजला तर रोडच्या बाजूला बंकर्स आहेत इस्रायलमध्ये. म्हणजे मिसाईल कोणी सोडलं तर इस्रायलच्या ड्रोन्सला, इंटेलिजन्स सिस्टमला ते कळतं की आपल्या देशावर कोणीतरी ड्रोन टाकलाय. तो ड्रोन येण्यासाठी किंवा ते ड्रोन किंवा मिसाईल येण्यासाठी अराउंड एक 3 to 5 मिनिट्स अशी लागतात की एखाद्या इराणवरून आलेला. मग इराणवरून येण्याचा जो स्पीड आहे त्या स्पीडनुसार एक 3 ते 4 मिनिटांनी आपल्या राष्ट्रावर ड्रोन येणार आहे. मग इस्रायलमध्ये काय होतं? इस्रायलमध्ये असे सायरन वाजतात.
सायरन वाजले तर त्यांना सांगण्यात आलेलं आहे की बाजूच्या म्हणजे लहान त्यांच्या शिक्षणात असं आहे की त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये असं आहे की ज्यावेळेस सायरन वाजेल तुम्हाला काय करायचं आहे, जाऊन बंकरमध्ये लपायचं. तर जसे ड्रोन वाजले, खूप सुंदर व्हिडिओ होता की लहानापासून मोठ्यापर्यंत लहान लेकरं मस्त रोडवर खेळत होते फुटबॉल आणि लगेच सायरन वाजल्या सगळे लेकरं जे आहेत ते बंकर कुठे आहेत बघायला लागले. जिथं जिथं बंकर त्यांना दिसला तिथे तिथे पटपट घुसले आणि जिथून कुठे जातात सगळे एकाच ठिकाणी येतात आणि मग ते एका ठिकाणी थांबले. आणि बायबल बिलकुल त्याविषयी असं म्हणतं की ॲज सून ॲज हा संकटाचा काळ चालू होईल लोक कुठं पळतील. तर हे मी तुम्हाला सांगतो इन कमिंग डेज हे फक्त इस्रायलनं केलेलं आहे. जर भारतात हे चालू झालं तुम्हाला कधी नवल वाटू नये. कारण का एव्हरीवन इज नाव अफ्रेड अबाउट न्यूक्लियस. ओके, न्यूक्लिअर बॉम्ब विषयी सध्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये भय आहे आणि ते भय एवढं आहे की जशी थोडी चुनचुन ह्याला लागली, इराण पण बनवत आहे, यांनी लगेच त्यांच्यावर बॉम्बिंग केलं. म्हणजे हे भय फार मोठं आहे. ओके, हे भय फार मोठं आहे. इराणनं न्यूक्लिअर प्लांट कुठे केलेला आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही कधी त्या स्टडी केलं, वाचलं तुम्ही ते? कुठं करत होते न्यूक्लिअर प्लांट? कुठं? डोंगरामध्ये वर करत होते, एकदम आत, डीपेस्ट पॉइंट. म्हणून इस्रायलला त्यांना मारायला होत होतं. कारण जे काही बॉम्ब ते टाकायचे ते एका लेवलला जाऊन थांबायचे. म्हणून अमेरिकेला इंटरफेअर करावा लागला. त्यांना इंटरफेअर करून तो त्यांचा जो एक विशेष प्रकारचा बॉम्ब आहे जो खाली जातो, पृथ्वीच्या पोटात जाऊन फुटतो आणि मग त्यांनी ते बॉम्बिंग केलं B2नं. म्हणजे हे एवढं सिरियस आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळेस हिथं वाचतो आपल्याला काय कळतं की हे सगळे लोक कोण कोण आहेत बघा. हे साधे सुधे लोक नाही आहेत. स्टार्टिंगला 5 टाईपचे आहेत. पहिला असा आहे बघा, मोठ्या पृथ्वीवरील राजे म्हणजे एकदम मोठे अधिकारी. खाली लिहिलेलं आहे की सरदार, श्रीमंत, बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र. ही माणसे गुहात आणि डोंगरात लपली आणि डोंगरासाठी खडकांना ते म्हणू लागले. ओके, आता ऑलरेडी आत आहेत आणि त्यांना ते काय म्हणतायत? ते असे म्हणतायत की आम्हावर पडून राजासनावर बसलेल्या पुरुषाच्या तोंडापुढून व कोकराच्या क्रोधापासून आम्हास लपव. ते काय म्हणतायत त्यांना की आम्हाला तू काय कर, आम्हाला लपव. कुणापासून? जो राजस्थानावर बसला त्यापासून आणि कोकराच्या क्रोधापासून. ओके, आता मी तुम्हाला पुढे जाण्याचे प्रश्न विचारणार आहे बरं का. कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्याच पुढे कोण टिकेल. तर 6वा शिक्का तुम्हाला समजलं सध्या हे वाचल्यानंतर. ओके, आता विश्लेषण बघूया काय होतं बरं का. विश्लेषण मध्ये बघा, जसं की 5 शिक्क्यांमध्ये परमेश्वराचा क्रोध प्रगट होतो तसंच 6व्या शिक्क्यामध्येही त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस असं म्हटलेलं आहे. ओके, त्याच्या क्रोधाचं म्हणजे पूर्वी जे झालेलं आहे ते मानव निर्मित आहे, देवबापाच्या योजनेमध्ये आहे. आता सरळ सरळ देव इंटरफेअर करत आहे. ओके, आता कोण आहे? डायरेक्टली देवबाप इंटरफेअर करत आहे. म्हणजे जी त्याची निर्मिती आहे या निर्मितीमध्ये सरळ इंटरफेअरन्स त्याचं चालू झालेलं आहे की आता खूप झालं. आपण पाहिलं तुम्हाला 5व्या शिक्क्यामध्ये काय होतं बरं? तुम्हाला काय दिसलेलं? 5व्या शिक्क्यामध्ये काय होतं विशेष तुम्हाला आढळलं? 5वा शिक्का नाही तो पेल हॉर्स म्हणता 5व्या शिक्क्यामध्ये. हा, आणि संत काय करत होते? काय म्हणत होते संत? त्याला काय म्हणत होते? देवाला काय म्हणत होते संत? काय? तू कुठ वेळे शांत बसणार. ते देवाला काय म्हणत होते? तू कुठ वेळे शांत बसणार, न्याय कर. संत काय म्हणत होते? कुठ वेळे शांत बसणार. आणि ते अशी प्रार्थना करताना देवाने त्यांना काय केलं? व्हॉट गॉड गेव देम? व्हाईट रोब, काय शुभ्र झगा त्यांना दिला. म्हणजे हे लोक कोण होते? जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार होते. मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय लोक ख्रिस्ती विश्वासाच्या अगेन्स्ट येतील. राष्ट्रीय लोक ख्रिस्ती विश्वासाला मारतील. राष्ट्रीय लोक एकत्र मिळून ख्रिस्त आणि ख्रिस्ताच्या ख्रिस्ती विश्वासाच्या विरोधात उभे राहतील. प्रभू देवबापाचं वचन क्लिअरली म्हणतं की धीर धरा. आणि हे जे लोक आहेत सगळे त्या ठिकाणी सेम गोष्ट प्रभूला म्हणत होते की आम्ही पण मेलेलो आहोत ख्रिस्तासाठी, विश्वासासाठी आम्ही मेलो. आणि ते आत्मे होते. ते म्हणाले की देवा तू कुठपर्यंत शांत बसणार? तू जाऊन लोकांना मार नाही. आणि एवढे ख्रिस्ती लोकांना मारत आहेत, एवढा छळ करत आहेत आणि प्रभू त्यांना काहीच नाही बोलत. प्रभू तो थोडं धीर धरा, अजून
वेळ आहे. आणि मग तो त्यांना काय करतो, त्यांना तो व्हाईट रोब्स देतो. आणि माझी एनकरेजमेंट सगळ्यांना असं आहे की ॲज अ ख्रिश्चन्स, विश्वासणारे म्हणून आपण खूप होपफुल राहूया की भले जग तुमच्या अगेन्स्ट येईल, बट बी फेथफुल टिल युअर डेथ. मरणापर्यंत आपण विश्वास राहू. आजकाल तुम्ही जर बघितलं तर थांबून कॉलर पकडून तुम्हाला काही स्लोगन्स म्हणायला लावतात वेगवेगळ्या प्रकारे. बट वी नीड टू बी फेथफुल. शेवटपर्यंत विश्वासू राहा की काहीच त्यामध्ये इश्यू नाही आहे, पण आपण विश्वासू राहणं फार गरजेचं आहे की हे का होत आहे तुम्हाला हे समजायला पाहिजे, कारण राष्ट्र ख्रिस्ताच्या अगेन्स्ट आहे, तर ते आपण समजायला पाहिजे. आणि शास्त्र आपल्याला मग इथं असं म्हणतं की त्याच्या क्रोधाचा दिवस 5व्या शिक्क्यानंतर ज्यावेळेस 6वा आला, त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस होता तो. म्हणजे आतापर्यंत खूप झालं, आता मी तुम्हाला सांगतो की माझ्या क्रोधाचा दिवस आहे. आणि या ठिकाणी डायरेक्टली क्रोध दिसत आहे. कसला क्रोध आहे तर परमेश्वर देवबाप सरळ सरळ इंटरफेरन्स करत आहे. तुम्हाला लोकांना सुनामी आठवते? सुनामी ओके, कुठं झालेली बरं ती सुनामी माहिती आहे तुम्हाला? कुठं होते सुनामी? कुठं होते किंवा ते कसं येतं तुम्हाला माहित आहे? सुनामी कशी येते तुम्ही माहिती आहे? तुम्हाला ऐकलं तुम्ही कशी येते बरं सुनामी? हाय टाईडला सुनामी. ओशनच्या मध्ये अर्थक्वेक होतं. तेव्हा अर्थक्वेक कुठं होतं? ओशनच्या मध्ये होतं. आणि ज्यावेळेस ओशनच्या मध्ये अर्थ, म्हणजे ते पण असं नाही बरं का की असं हल्लं खूप, असं नाही होत. म्हणजे रिक्टर स्केल एकदम कमी असतो तो. म्हणजे त्याच्यात जर थोडंसं घर्षण झालं, थोडंसंच बरं का, तर सुनामी आली. तुम्ही विचार करा की वेन डायरेक्टली गॉड इंटरफेअर्स करेल तेव्हा पृथ्वीचं काय होईल? इट विल बी व्हेरी डेंजर. ह्या ज्या आहेत ना, ह्या सगळ्या झलकी आहेत आपल्यासाठी की मॅन इज नॉट कंट्रोल अपॉन नेचर. नेचर इज ऑलवेज बीन कंट्रोल बाय द लॉर्ड. आणि देवा फार अद्भुत रीतीने हे कंट्रोल करत आहे. आणि देव आपल्या वारंवार दर्शवतो की मी निर्माण करताय आणि आय कॅन डू मार्वलस थिंग्स. आणि म्हणून बघा, आपण ज्यावेळेस पहिला, दुसरा, तिसरा शिक्का ज्यावेळेस बघितला, त्यावेळेस मी तुम्हाला करोनाचं पण उदाहरण दिलं. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं की या टीस्पून एवढे जंतू माणसाला नाचवतात. आणि जेव्हा आपण पाहिलं की जेव्हा शिक्के फुटतील, ओके, ज्यावेळेस हे सील्स फुटतील, गोष्टी कशा घडतील. आणि बायबल खूप सुंदर रीतीने त्याचं विश्लेषण करते की हे असं आहे का? हे ॲब्सोल्युटली असं आहे. हे असं घडणार आहे का? ॲब्सोल्युटली घडणार आहे. मानवाचा कंट्रोल नाही आहे याच्यावर. काही कधीतरी आपल्याला कधी वाटलेलं आपल्या आयुष्यामध्ये की रोड बंद होतील, लोक दिसणार नाहीत रोडवर आपल्याला, कधी शांत होतील, लोक मास्क घालून फिरतील, म्हणजे मास्क घालून फिरतील एव्हरीवन. नाही, पण तसं झालं का? ॲब्सोल्युटली झालं. बिकॉज गॉड इज इन कंट्रोल. आणि देवाला ते दाखवायचं, सदैव मानवाला दाखवायचं की आय एम इन कंट्रोल. बायबल काय म्हणतं? मग बघा, त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस म्हणून उल्लेख आहे. येथे निसर्गाच्या भयंकर गोंधळाचा एक भयप्रद आणि धक्कादायक देखावा आपल्याला दिसतो. संपूर्ण ब्रह्मांड विस्कळीत होतं आणि पृथ्वीवर राहणाऱ्यांच्या हृदयात भय निर्माण होतं. आणि हे घडतं. ब्रह्मांड हलणार आहे. ब्रह्मांड इन द सेन्स सगळ्या गॅलेक्सीज खूप विस्कटणार आहे सगळं. येशू ख्रिस्ताने 6वा शिक्का फोडल्यानंतर पृथ्वीवर अनेक भयावह संकटे येतात. आणि ही संकट केवळ नैसर्गिक आपत्ती नसून हे परमेश्वराच्या न्यायाचं चिन्ह आहे. आणि लोकांना त्यावेळेस समजणार की दिस इज ॲब्सोल्युटली जजमेंट. म्हणजे तिथं असं नाही होणार, ही न्यूज नाही येणार बरं का की नैसर्गिक आपत्ती आली. तुम्हाला समजाय, नैसर्गिक आपत्ती आली, ही ॲब्सोल्युटली जजमेंट असेल. हे निसर्गाचं ॲब्सोल्युटली जजमेंट असेल, परमेश्वराचं ही नैसर्गाची आपत्ती नसेल. मग बघा, संकट समय काय होणार आहे? महाभूकंप होईल. योहान लिहितो, तेव्हा मी पाहिलं तो 6वा शिक्का फोडला गेला आणि मोठा भूमिकंप झाला. हा भूकंप सामान्य नसून संपूर्ण पृथ्वी हलवणारा आहे. मत्ते 24:7 मध्ये येशू म्हणतो आणि विविध ठिकाणी भूकंप होतील. आता हे इम्पॉर्टंट आहे बरं का. एखादी गोष्ट मला तुम्ही हेल्प करा बरं का. एखादी गोष्ट बायबलमध्ये वारंवार स्पेसिफिक लिहिलेली आहे. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो, योएल संदेष्टा म्हणतो, योहानाला झालेलं प्रगटीकरण म्हणतं,
पॉल म्हणतो थेसलिकरास पत्रामध्ये की जागोजागी भूकंप होतील. भूकंप होणं याचा अर्थ काय की हे सगळ्यात मोठं चिन्ह आहे. ओके. आणि आता बघा विशेष करून आपण पाहतो की किलारीला भूकंप झाला. ओके. जपानला मध्ये भूकंप झाला. आपण पाहतो की काही टाइम्स नंतर आपण पाहतो की भूकंप झाले. ओके. आता इथं झाला 10-15 वर्षांनी झाला. ऑन इन दिस डेज म्हणजे हा क्लू आहे बरं का आपल्याला समजण्यासाठी. या दिवसांमध्ये भूकंप असे टाइम घेऊन नाही होणार. हे जागोजागी ऍट वन्स व्हायला चालू होणार. समजलं काय होते? लवकर होतील. आणि ते पण असं नाही होणार की इथे एक झाला तिथे एक, जागोजागी होतील. आणि ते तुम्हाला समजेल की जागोजागी भूकंप होत आहेत. बायबल आपल्याला असं म्हणतं. हे कंपन काही साधं सुद्धा नाहीये. हे फार मोठ्या प्रमाणाचं कंपन आहे. यशया, एझेकिएल हे सगळे या न्यायाच्या दिवसामध्ये भूकंपासंदर्भात बोलतात. आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून काय दिसतं बघा. असं लिहिलं आहे की सूर्य काळा होतो. सूर्य काळा का झालेला आहे तर ह्याविषयी स्पष्टीकरण फार सुंदर आहे. सूर्य केसाच्या तरटासारखा काळा झाला. आता केसाचं तरट तुम्हाला माहिती आहे काय असतं? तरट कुणी ऐकलंय? तरट म्हणजे ओके बायबलमध्ये बघा ते तरट नेसून पश्चाताप करत असत. म्हणजे काय? हो पोतं हा. तर बायबल सारखं ह्याच्याविषयी बोलतं. का बरं बोलतं? कारण ते कसं आहे ते जर जाळलं तर काय होतं माहिती तुम्हाला? कधी जाळून बघितलं का? पोतं जाळलंय कधी? कसली ती लगेच उडून जाते. ती राख तशीच थांबते का? लाकडाची राख काय? कोळसा मग त्या ठिकाणी तुम्ही बघा घट्ट असते. पण पोत्याची राख नाही होत. पोत्याची राख काय होते म्हणजे लगेच उडते. तुम्ही जर त्याला हात लावला ते काय होते? उडून जाते. तर ह्याचं विश्लेषण फार सुंदर आहे बघा. इथं असं लिहिलं आहे आणि केसाच्या तरटासारखा तो काळा झाला. काळा होणं याचा अर्थ काय की जळला तो. काय सारखा जळला? केसाच्या तरटासारखा. काय जळला? सूर्य. कॅन यू इमॅजिन दिस? की सूर्य ऑलरेडी म्हणजे तो जळत आहे आणि सूर्य ऑलरेडी काय करते आपल्याला जे काही उष्णता आहे तिथे. And on these days बायबल म्हणत आहे की सूर्य केसाच्या तरटासारखा काळा झाला. म्हणजे तो जळून काळा झाला. संपला तो. म्हणजे तो तरटासारखा गेला म्हणजे संपला तो. तरडाचं कापड शेकासाठी वापरलं जातं. हेनरी मॉरिस असं म्हणतात की भूकंपामुळे ज्वालामुखी फुटतील, धूर, राख, गॅस आकाशात जातील ज्यामुळे सूर्य काळा भासेल. असा हेनरी मॉरिस की 1 by 1 ह्या गोष्टी ज्यावेळेस होतील त्या ते होईल. चंद्र रक्तासारखा होतो. रक्तासारखा होणं म्हणजे काय तर राख आणि धूर चंद्राच्या प्रकाशासमोर येतील आणि त्यामुळे तो लालसर भासेल. म्हणजे हे ज्यावेळेस पृथ्वीवर ह्या गोष्टी घडू लागतील याचे पडसाद तुम्हाला आकाशात दिसू लागतील. उदाहरणामध्ये तुम्हाला जर समजा धूळ जर समजा उडली खूप मोठ्या प्रमाणात आणि सूर्य आहे आणि तुमच्या इथं धूळ जास्त उडली तर ती सूर्याच्या मध्ये आली तर सूर्याचा प्रकाश अंधुक होतो. तुम्ही त्या धुळामध्ये सूर्याला स्पष्टपणे बघू शकता. कारण का की त्याच्यामध्ये काय आलेली आहे? धूळ. कधी कधी त्याचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसतो. सेम लाईन लास्ट डेज हे होणार आहे असं बायबल आपल्याला म्हणतं. आणि योएल संदेष्टामध्ये हे लिहिलेलं आहे. योएल संदेष्टा याविषयी आपल्याला सांगतो की हे घडणार आहे म्हणून. आणि मग इथून पुढे ह्या फार मोठ्या घटना घडत आहेत. तारे कोसळतात आणि आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. जसे अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्यामुळे आपले कोवळे फळ टाकते. उल्का, धूमकेतू, अंतराळातील वस्तू पृथ्वीवर आदळतील. पृथ्वीवर ते येतील. ज्याला उल्का आपण म्हणतात, धूमकेतू म्हणतात, ते पृथ्वीवर पडतील. कधी कधी आपल्याला ते चान्सेस भेटतात बरं का बघायला. म्हणजे एखादं कुठं पडलं तर काय होतं ते तुम्हाला आढळेल. पण त्या कालखंडामध्ये तुम्हाला असं दिसेल की हे सगळा क्रोध जो आहे परमेश्वराचा तो पृथ्वीवर येत आहे. हे फार विलक्षण आहे बरं का. तुम्ही जर बघितलं की प्रत्येक गोष्टीचा नाश होत आहे. याचा नाश होत नाहीये. कशाचा? तर आकाशाचा. हे एकदम विलक्षण आहे. असं म्हटलेलं आहे की आकाश गुंडाळलेल्या पुस्तकासारखं म्हणजे हे गुंडाळून जाईल. किती विलक्षण आहे बघा की माणसाने एवढी प्रगती केली आहे बट तो त्या आकाशाच्या पलीकडे नाही गेला.
आपण फक्त म्हणतो आकाश आहे. आकाशाच्या पलीकडे काय आहे? नोबडी नोस. बायबल आपल्याला असं म्हणतं की आकाश पुस्तकासारखं गुंडाळलेलं जाईल. आता मला तुम्ही सांगा, गुंडाळलेलं जाईल हे सूर्य नाही, चंद्र रक्तासारखा आहे आणि हे गुंडाळलं जाईल, ह्याचा नाश नाही होणार. प्रकटीकरण 21:1 मध्ये फार सुंदर रीतीने म्हटलंय, नवे आकाश नवी पृथ्वी आहे. बघा बरं काय म्हटलेलं आहे 21:1 मध्ये. रेव्हलेशन, प्रकटीकरण 21:1. कोणीतरी 2 पीटर पण काढा, 3:10. 2 पेत्र 3:10 वाचा. 21:1 काय म्हटलंय? नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. म्हणजे ह्याचा नाश नाही झाला बरं का, हे काय झालं? गुंडाळून गेलंय आणि तेच नवं होऊन कशा रीतीने आले बघा. हे फार सुंदर आहे. बायबल आपल्याला हे सांगतं की हे दृश्य जे आहे ते मानवी दृष्टिकोनातून आहे. अंतिम काळी आकाशाचा नाश होणार नाही, तर एक नवा आकाश आणि नवी पृथ्वी तुम्हाला दिसणार आहे. आकाश गुंडाळलेल्या ग्रंथासारखं निघून जातं आणि मग काय होत आहे? डोंगरे आणि बेटे हलतात. प्रत्येक पर्वत आणि बेट त्याच्या जागेवरून हलले. प्रत्येक बेट जे आहे त्याच्या जागेवरून काय होणार आहे? हलणार आहे. इथंच नाही, खडकांचे थर सरकतील, भूपृष्ठभागात मोठे बदल होतील. आणि हे जर तुम्ही चित्र बघितलं तर सायंटिफिकली ते सायन्स फार सुंदर रीतीने म्हणते पृथ्वीची निर्मिती कशी झाली. तर पृथ्वीची निर्मिती बिलकुल अशाच रीतीने झाली की काही वर गेला भाग, काही खाली आला, काही हल्ला. अँड बायबल हॅज ऑलरेडी स्पोकन दॅट. बायबलनं ऑलरेडी हे सांगितलेलं आहे. पण नवे आकाश नवी पृथ्वी करत असताना हे किती भयंकर होईल. कारण का? तर मानव त्याच्या डोळ्यानं हे सगळे पाहते. ओके, मानव हे त्याच्या डोळ्यांनी सगळं पाहते. संकटाचा व्याप फार मोठा असेल, कारण याच्यामध्ये कोण आहेत? राजे, मोठे लोक, श्रीमंत, सेनापती, बलाढ्य लोक, गुलाम आणि स्वतंत्र. हे सर्व लोक या आपत्तीने त्रस्त होतील. ओके, आता ह्याच्यामध्ये हे या लोकांनी काय केले? या लोकांनी ऑलरेडी ख्रिस्ती विश्वासाला दाबलेला आहे. या लोकांनी प्रत्येक गोष्टीसाठी ख्रिस्ती विश्वासाला जबाबदार ठेवलेला आहे. हे लोक ऑलरेडी ख्रिस्ती विश्वासाच्या मागे लागलेले आहेत. नो, ऑल टुगेदर सगळेजण अगेन्स्ट आहेत ख्रिस्ती विश्वासाच्या. कारण याच काळामध्ये इस्रायलाचं तारण आहे बरं का. हा जो कालखंड आहे याच्यामध्ये इस्रायलाचं तारण आहे. इस्रायल टोटली प्रभूच्या अधीन होणार आहे. आणि बायबल हे सांगत आहे, इस्रायल जे आज ख्रिस्ती विश्वासाचे एवढं अगेन्स्ट आहे आणि ते म्हणत आहे की मसीहा नाहीच आहे, यहोवा देवच आहे, आम्ही मसीहावर विश्वास ठेवत नाहीये. आणि येणाऱ्या दिवसामध्ये हेच इस्रायल मसीहाच्या जवळ येईल. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतील. ते म्हणत आहेत की मसीहाची आम्ही वाट बघत आहोत, आमचा मसीहा येणार आहे, पण तो खोटा ख्रिस्त असणार आहे. आणि ते त्या खोटा ख्रिस्ताला जवळ घेतील. 3.5 वर्ष तो त्या खोटा ख्रिस्तासंगती ते राहतील, पण तोच त्यांच्या जीवावर उठेल आणि त्यांना त्यातून बाहेर पडणं फार कठीण होऊन जाईल. म्हणून ते खरा जो मसीहा आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याला ते समर्पित होते. पण ते वाट कुणाची बघत आहेत? ते म्हणत आहेत की मसीहा येणार आहे, पण तो येशू मसीह आहे हा त्यांचा विश्वास नाही आहे. ते नाही म्हणत आहेत. बायबल म्हणत आहे की नाही, फार मोठ्या प्रमाणात त्यांचं तारण हे दिलेलं आहे आणि शेवटच्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून हे सगळे लोक ऑलरेडी एवढे चेतून या लोकांवर पडलेले आहेत, सर्व ख्रिस्ती लोकांवर. याच्यामध्ये इस्रायल मधून ख्रिस्ती झालेले लोक असतील जे ऑलरेडी त्यांच्यावर चिडलेले आहेत. काही ख्रिस्ती लोक ज्यांचं रॅप्चर झालं नाही तेही लोक त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. आणि हे सगळे जण याच्यामध्ये असणार आहेत. कोणी पण वाचणार नाही. मग तो राजा असो, बलाढ्य राज्य असो, कुठलाही देश असो, कोणच वाचणार नाही. कारण खुद्द देवाचा क्रोध आलेला आहे आणि तो न्याय करत आहे. संकटावर त्या लोकांची प्रतिक्रिया अशी असणार आहे बघा. हे सगळे लोक जे आहेत ते लोक म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ह्या परिस्थितीकडे लोक बघतील. अजून पण ते पश्चाताप करणार नाहीत हे मात्र नक्की आहे बरं का. ते देवाच्या विषयी पश्चाताप करणार नाहीये. ते अजूनही देवाला विरोधक म्हणूनच बघत आहेत. ते पश्चाताप नाही करणार आहेत. कदाचित ते देवाला पीपल कॅन कॉल एलियन. ओ, एलियनचा अटॅक झालाय आमच्यावर, एलियन आम्हाला मारत आहे, म्हणून आम्हाला कोण वाचवेल? जो खोटा ख्रिस्त येतो. आणि त्यालाच ते अजून शरण जातील. त्यालाच ते म्हणतील की आम्हाला वाचव, त्यापासून आम्हाला वाचव, कारण एकदम उलथापालथ तो करायला, आम्हाला त्यापासून वाचव. ते असे म्हणतील. परिस्थिती फार कठीण आहे. बायबल असं म्हणतं, डोंगरात गुहात लपलेले सर्वजण पर्वत खडकरांना म्हणतील आमच्यावर पड. सिंहासनावर बसलेल्या देवाच्या, मेषपुत्राच्या म्हणजे मेंढपाळाच्या
क्रोधापासून आम्हाला लपव. लोक भीतीने दगडांशी आणि डोंगरांशी बोलतील. बैठा काय होतं म्हणजे डोंगरांना सांगायला व आमच्यावर पड, दगडांना बोलतील आमच्यावर पड. म्हणजे एवढी भीती झालेली असते. ते देवाच्या चेहऱ्यापासून लपण्याचा प्रयत्न करतील परंतु व्यर्थ होईल. येशू हा न्याय करणार आहे. येशूच्या जीवनात त्यांच्या कोपाचा उल्लेख मंदिर स्वच्छ करताना दिसतो की कोणत्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस कोपलेला असेल आणि कसा तो न्याय करत असेल. म्हणून तो जर त्या मंदिराविषयी कोपून हंटर घेऊन लोकांना त्या मंदिरातून बाहेर काढताना म्हणतो माझ्या पित्याच्या घराला तुम्ही बाजार बनवून ठेवलेला आहे म्हणून तो न्याय करतो. आणि तशाच प्रकारची गोष्ट आपल्याला या ठिकाणी फार कठीण असेल प्रियामध्ये. आपण सर्वजण फार गंभीर होणं आवश्यक आहे. कारण ते लोक म्हणतील की गुहांना पर्वतांना आमच्यावर पडा, आम्हाला मार, ह्या क्रोधापासून आम्हाला वाचवा. भीतीनं ते बोलू लागतील. परिस्थिती कठीण होईल कारण तो न्याय करेल. पण काय होणार आहे ते पश्चाताप करणार नाही. ते पश्चाताप करणार नाहीत आणि ते आपल्या पापांविषयी प्रभूकडे जाणार नाहीत. लोक फक्त भीतीने बोलत राहतील कारण पश्चातापी अंतःकरण त्यांना नसेल. फार इम्पॉर्टंट आहे हे. जे लोक प्रभूच्या लोकांचा छळ करतील प्रभू देवबाप त्यांना पश्चातापी अंतःकरण देणार नाही. आणि पश्चाताप हे देवाकडून नाही. त्यांना पस्तावा होईल, कदाचित त्यांना भीती वाटेल मनामध्ये, पण पश्चातापी अंतःकरण नसेल. हाय किती वाईट गोष्ट आहे. आणि म्हणून मी प्रत्येक लोकांना हे सांगत असतो की प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येणं किंवा ख्रिस्ती बनणं हे माणसाचं कामच नाही आहे. ह्याच्यामध्ये इंटरफेरन्स देवाचा असला पाहिजे. म्हणजे ख्रिस्ती लोक केवळ तुम्हाला शुभवर्तमान सांगू शकतात, बट नो बडी कन्वर्ट्स यू. तुम्हाला कोणी धर्म परिवर्तन नाही करू शकत. कारण येशू ख्रिस्त त्याच्या देवपित्याद्वारे जोपर्यंत पश्चातापी अंतःकरण देत नाही तोपर्यंत तारण नाही आहे. त्यामुळे पश्चातापी अंतःकरण मनुष्याला मिळालं पाहिजे आणि कोणीही मनुष्य ते उत्पन्न करू शकत नाही. आणि याही ठिकाणी आपण बघतो की जे लोक प्रभूचा छळ करतात, एवढं मोठं संकट बघतात, प्रभूच्या लोकांचं छळ करण्यात एवढं मोठं संकट बघतात, पण पश्चाताप करू शकत नाहीत की हाय आम्ही आमचं पाप कबूल करतो, हाय आम्ही पाप केलं, अरे त्या मेंढपाळ जो आहे त्याच्या लोकांना आम्ही मारलेला आहे, त्याचा छळ केलेला आहे आणि खरा देव तूच आहेस. ते म्हणतात की आम्हाला क्रोधापासून वाचायचं आहे त्याच्या. पण पश्चाताप होते का? पश्चाताप होत नाहीये त्यांना. किती वाईट गोष्ट आहे. त्याचा अर्थ काय माहिती आहे की दे आर मेंट फॉर हेल्थ. ते नरकासाठी नेमलेले आहे. आणि ही परिस्थिती फार वाईट असते. त्यामुळे पश्चातापी अंतःकरण असणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी पश्चाताप केला नाही. जसे याकोबामध्ये लिहिलेलं आहे की राक्षस म्हणजे भूत ही देवाला घाबरतात आणि थरथर कापतात. बरोबर आहे. भूतही काय करतात? घाबरतात आणि कापतात. तर तशा प्रकारची भीती लोकांना होईल. कुणाबद्दल? देवाबद्दल. घाबरतील लोक. आई काय करायचं, एवढा मोठं संकट आलेलं आहे, पण पश्चाताप नाही होणार. किती वाईट गोष्ट आहे. याकोब पण म्हणतो ना की भूतही देवाला घाबरतात आणि थरथर कापतात. आपण बघितलं प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस जायचा आणि भूत जी आहेत ती भूत ओरडायची आणि म्हणायचे की हे आता का आलायस तू, तुझा आणि आमचा काय संबंध आहे, कृपा करून आमच्यामधून जा. आणि भीत भयायचे तर कित्येक जण भिवून पळून जायचे. तर पवित्र शास्त्र आपल्याला त्याविषयी सांगतं की असं घडणार आहे, असं होत आहे. आणि त्याही वेळेला लोक जे आहेत त्यांच्यामध्ये केवळ देवाविषयी, देवासंदर्भात, देवाच्या क्रोधाविषयी भीती असेल पण पश्चाताप नसेल. कोणी असं म्हणू नये की त्या वेळेला ना मी पश्चाताप करेन आणि त्यावेळेला माझं तारण होईल. असं नाही होणार. कारण देवबाप तारणदायी पश्चाताप देणारच नाहीये. म्हणजे त्यावेळेस तारण बिलकुल नाहीये. म्हणजे मी शेवटल्या वेळेस ना ते पाहतो आणि मग तारण होईल माझं नाही. म्हणून वारंवार असं ख्रिस्ती विश्वासामध्ये म्हणण्यात येतं की हा कृपेचा काळ आहे, देवानं कृपा केलेली आहे, समजून घ्या, देवाकडे पश्चातापी अंतःकरण मागा, देव तुम्हाला पश्चातापी अंतःकरण देव आणि तुमचा पश्चाताप होऊन तुमचं तारण होईल. जर तसं नाही होणार तर देवाच्या क्रोधाला सामोरे जा. कारण देवाच्या क्रोधामध्ये पश्चाताप नाही. त्यावेळेस केवळ देवाचा क्रोध आहे. पण लोक अजूनही खोट्या ख्रिस्ताचा पाठपुरावा करतात. म्हणजे अजूनही त्यांना असं वाटतं की आम्हाला कोण वाचवणार आहे? आम्हाला तो खोटा ख्रिस्त वाचवणार आहे, तो आम्हाला खोटा ख्रिस्त यातून बाहेर काढणार. म्हणून ते लोक आजही त्याजवळ, अजून त्याजवळ जातील.
पण तोपर्यंत इस्रायलला समजलं असेल की तो आम्हाला वाचवणार नाही आणि ते त्या तारणात होत असतील. आणि ते ह्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जातील बरं का. इस्रायल ह्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाईल. आणि हे मी बोलत आहे बिलकुल नाही, हे बायबल म्हणत आहे. म्हणून इस्रायलवर फार कटाक्षानं लक्ष ठेवा की ते काय करत आहे आणि ते कशा रीतीनं पुढे जात आहे. आता रिसेंटली बेंजामिन नेतन्याहू कधीच तोंडातून बोलला नाही बरं का, पण आता त्याची गव्हर्नमेंट हळूहळू अशी बोलत आहे की वी ॲज जुडायझम अँड ख्रिश्चनिटी, वी ॲज अ अलायन्स असं ते म्हणतात. ओके, हे सुरुवात झालंय ना, तर ते कधीही स्वतःच्या नावाला ख्रिश्चन संधी जॉईन करत होते. ओके, जुडायझमला कधी पण ख्रिश्चॅनिटी संगती अलायन्स करत नव्हते, पण टुडे ते स्वतःला अलायन्स करत आहेत. कारण का, अमेरिका जे ख्रिश्चन नेशन एवढं स्ट्रॉंगली त्यांच्या बाजूला उभं आहे आणि फार स्ट्रॉंगली प्रोक्लेम होत आहे. मी तुम्हाला सांगतो की मोठमोठ्या काउन्सिल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प रिसेंटली हे घोषित करत आहे की वी लव्ह इस्रायल अँड विल प्रोटेक्ट इट टिल आर डेथ. म्हणजे त्यांनी एवढं स्टेटमेंट केलेलं आहे की विल प्रोटेक्ट हिम, विल प्रोटेक्ट द नेशन इस्रायल असं म्हणून सांगितलं आहे. बिकॉज बायबल लव्हज इस्रायल, गॉड लव्हज इस्रायल, वी लव्ह इस्रायल असं म्हणून. म्हणजे एवढं स्ट्रॉंग स्टेटमेंट्स त्यांचे आहे. म्हणून इस्रायल स्वतःहून ते प्रोक्लेम करतं का? इस्रायल प्रोक्लेम नाही करत. इस्रायल म्हणतं आम्ही यहुदीच आहे. कारण बायबल असं म्हटलेलं आहे की तुम्ही इस्रायलासाठी प्रार्थना करा, जे इस्रायलसाठी प्रार्थना करतील त्यांना मी आशीर्वाद देईन असं बायबल म्हटल्यामुळं प्रत्येक ख्रिस्ती विश्वासू हा इस्रायलाच्याकडं खूप भावनिक रीतीनं पाहतो. पण इस्रायल स्वतः ख्रिस्ती म्हणत का? बिलकुल नाही. ते म्हणतात अजिबात आम्ही ख्रिस्ती नाहीये. पण शेवटल्या दिवसामध्ये आपण सगळेजण इस्रायलाचं तारण पाहू, हे मात्र नक्की. ओके, फार आवश्यक आहे आपल्याला समजून घेणं की देवबाप नक्की ती कृपा त्यांच्यावर करेल आणि त्यांच्या तारणासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे. जशी इतर राष्ट्रांसाठी आपण करतो, इस्रायलच्या तारणासाठी आपण प्रार्थना करा. घोषित करू नका देवा ते तुझे. देवाचे लोक जे प्रभूवर विश्वास ठेवतात त्याच्या एकुलत्या एका पुत्रावर, ते देवाचे लोक आहे. ठीक आहे, तुम्ही प्रत्येकासाठी प्रार्थना करता. जशी आज आपण भारताच्या लोकांसाठी प्रार्थना करतो, त्यांचं तारण व्हावं, त्यांना प्रभूनं तारावं. आपण पाकिस्तानच्या लोकांसाठी पण प्रार्थना करा की देवापाने त्यांचं पण तारण करावं. आपण जर पाकिस्तानच्या लोकांसाठी प्रार्थना करतो, युएसच्या लोकांसाठी प्रार्थना करा, तेव्हा पण त्यांचं तारण करा. इस्रायलच्या लोकांसाठी प्रार्थना करतो तेव्हा त्यांचं तारण कर. इराणच्या लोकांसाठी प्रार्थना करा तेव्हा त्यांचं तारण कर, की देवा त्यांनी तुझ्या क्रोधापासून वाचावं म्हणून प्रभू त्यांचं तारण कर असं म्हणून आपण प्रार्थना करू शकतो त्यांच्यासाठी. आणि मग बायबलमध्ये हे एक अलंकारिक शब्द आहे की कोणच नाहीये. कारण आपण पाहतो बघा की डोंगरांना ते म्हणाले की आम्हावर पडून बसलेल्या पुरुषाच्या क्रोधापासून, टोकराच्या क्रोधापासून आम्हाला तार, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्याच पुढे कोण टिकेल? कोणच नाही. त्याच्या पुढे कोणच उरणार नाहीये, कोणी नाही. नहूम असं म्हणतो की त्याच्या संताप पुढे उभा राहील असं एक पण नाही. म्हणजे कितीही मोठे न्यूक्लिअर बॉम्ब आणा, काही करा, जेव्हा त्याचा क्रोधाचा दिवस असेल कोणच टिकाव नाही. पण त्याच्या क्रोधाच्या दिवसा अगोदर मानव एकमेकाला मारण्याचा प्रयत्न करेल, अनेक गोष्टी तर करेल. आणि त्याचं टार्गेट फक्त ख्रिस्ती विश्वासाला असेल, कोणच नसणार. जीवन देवाच्या हाती पडणं हे अत्यंत भयावह आहे. बायबल आपल्याला वारंवार याची वॉर्निंग देतं की तुमचा शत्रू कोणीही असावा या जगातील, नो प्रॉब्लेम, तुमचा शत्रू कधी देव नसावा. जर देव वापस तुमच्या अगेन्स्ट आहे तर तुमच्या संगती कोणच उभा राहू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला संतुष्ट करायचं आहे, जर शेवटपर्यंत तुम्हाला कोणासंगती राहायचं आहे, दॅट शुड बी गॉड. आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, तो तुमच्या बाजूला असतो. नाहीतर देवाच्या हातात पडणं अत्यंत भयंकर आहे. या जगामधला जर एखादा बलाढ्य शक्तिशाली माणूस जर घेतला आणि त्याला जर तुम्ही शत्रू बनवलं आणि तुमच्या बाजूला जर देव आहे तर तोही हारणार. ऑलवेज रिमेंबर, बायबल असं म्हणतं की जीवन देवाच्या हाती पडणं हे अत्यंत भयंकर आहे. परंतु विश्वास मिळण्यासाठी दिलासदायक वचन असं आहे, जरी संकटे येणार असतील तरी ख्रिस्तामध्ये असणाऱ्यांनी उद्धार म्हणजे तारण आणि आशा याला सदैव फोकस केला पाहिजे. मी तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगतो, वी ॲज अ ख्रिश्चन पीपल आर सो ब्लेस्ड. आपण देवाला एवढा धन्यवाद दिला पाहिजे आपल्या तारणाबद्दल की आपल्याला पुढे होणाऱ्या गोष्टी प्रभूनं ऑलरेडी त्याच्या शास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि त्या आपल्याला समजत आहेत
अनेकांना समजत नाहीत. आज जेव्हा म्हणजे आपण कधी कधी पाहतो की अरे बायबलमध्ये इस्रायल इराण यांचं युद्ध चालू आहे आणि बायबलनं ऑलरेडी हे नमूद केलेलं आहे की हे जे राष्ट्र आहेत त्यांना पर्शिया म्हणतात, हे लोक येतील. इनफॅक्ट बायबलने हे पण सांगितलं की इस्रायला विरोधात सगळ्यात पहिले इराण पर्शियन्स येतील आणि त्यांच्या मदतीला रशिया येईल म्हणून. म्हणजे हे ऑलरेडी नमूद केलेलं आहे. जर तुम्ही बघितलं असेल की ॲज सून ॲज त्यांचं हे थांबवलं, तर सगळ्यात पहिला त्यांचे विदेश मंत्री कुठे गेले? इराणचे रशियाला गेले आणि रशियाने लगेच सपोर्ट केला आणि सांगितलं की काही काळजी करू नका, तुम्हाला न्यूक्लिअर पाहिजे, वी आर देअर टू गिव्ह यू. म्हणजे बायबल हॅज ऑलरेडी स्पोकन दिस आणि ते घडत आहे. अलायन्स कोणाकोणाचे आहेत? बायबलनं ऑलरेडी सांगितलं की आशियामधून एक राष्ट्र उठेल जे फार मोठ्या प्रमाणात इस्रायलच्या विरोधात उभं राहील. राशियामध्ये सगळ्यात पॉवरफुल नेशन दोनच आहेत, एक आहे इंडिया आणि एक आहे चायना. असं म्हणण्यात येते की इंडिया हे फ्रेंड्स आहेत इस्रायल बरोबर, ते कधी विरोधात नाही जाणार. चायना ना फ्रेंड आहे ना एनिमी आहे, बट दॅट मे गो अगेन्स्ट दॅम. म्हणून अलायन्स कुणाचं आहे? इराण, 57 इस्लामिक कंट्रीज, चायना अँड रशिया. म्हणजे एवढं मोठं अलायन्स आहे आणि बायबलनं ऑलरेडी हे नमूद केलेलं आहे. वी आर व्हेरी क्लोज, आपण खूप क्लोज आहोत शेवटल्या दिवसांचे. आपल्याला ठाऊक नाही की हे कधी होणार आहे, पण खूप भीत कापत पश्चातापी अंत काढण्यानं प्रभूला धन्यवाद देतो की प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की जे होणार आहे ते तुझ्या शास्त्रामध्ये ऑलरेडी तू नमूद केलेलं आहे. आम्ही तुझे आभार मानतो की ते आम्हाला कळत आहे. 6वा शिक्का या ठिकाणी संपत आहे आणि याच्यानंतर फारच मोठ्या प्रमाणात प्रलय होणार आहेत आणि आपण पाहतो की 7th जो सील आहे तो फुटल्यानंतर आपण पाहतो की करण्यांचा नाद सुरू होतो आणि मग पुन्हा करण्यांचा नाद ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस पुन्हा ते करणे ज्यावेळेस वाचतात त्यावेळेस अजून मोठमोठे प्रकार घडताना आपण पाहतो आणि हे प्रकार काही साधेसुधे नाही आहेत. इथंपर्यंत म्हणजे असं म्हणतात की 3.5 वर्षांचा कालखंड आहे, पण ह्याच्यानंतर अजून मोठमोठ्या गोष्टी घडू लागतील. अजूनही हे लोक त्या छोट्या ख्रिस्ताच्याकडे चाललेले आहेत आणि या कालखंडामध्ये असा विश्वास आहे की इस्रायलाचं तारण झालं असेल ही आशा आपण ठेवू शकतो, जेणेकरून येणाऱ्या टाईममध्ये स्ट्रॉंगली ज्यावेळेस हा ख्रिस्त विरोधक सैतान उभा राहील त्यावेळेस तो सरळ कशा रीतीने त्याचा अंत होणार आहे हे आपल्याला कळेल. ओके, प्रभुदेवा आपल्याला ही कृपा करो की आपण अधिक चांगल्या रीतीनं हे शिकूया आणि प्रभूच्या चरणाजवळ जाऊया. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेवा आम्ही तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो की एवढ्या सुंदर रीतीनं प्रभू तू आम्हाला तुझ्या वचनातून शिकवत आहेस, समजावून सांगत आहेस की प्रभू महत्त्व कोणत्या गोष्टींचं आहे. शेवटला काळ आहे, या शेवटल्या काळामध्ये दे बाबा आम्ही अधिक जास्त निर्भर तुझ्यावर कसं राहावं. प्रभू आमच्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत, पवित्र शास्त्रात इस्रायला संदर्भात दिलेल्या गोष्टी पूर्णत्वास होत आहेत, येत आहेत. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो की प्रभू त्यांच्या तारणाविषयी आम्ही तुझकडे पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येशू ख्रिस्त हा तारणारा आहे प्रभू, असं प्रभू त्यांनी विश्वास ठेवावा आणि त्यांचं तारण व्हावं, जेणेकरून तुझ्या पुत्राचं येणं लवकर होऊन प्रभुदेवा त्यांना मंडळीला स्वतःकडे आकर्षित करावं. आम्ही धन्यवाद देतो प्रभू, आम्ही मंडळी म्हणून तुझ्या हाती येतो. तेव्हा तू तुझं गौरव करून घे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात ही विनंती सादर केली म्हणून देवा. आमेन.